नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात बलात्कार प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होताना पाहायला मिळतात। या प्रकरणामध्ये एसआयटी कडून संथ गतीने तपास सुरू आहे असा आरोप सुद्धा केला जातोय आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आहेत। ताई, खरं तर महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली अशा पद्धतीचं प्रकरण सध्या राज्यात घडलेलं आहे नाशिकमध्ये। काय वाटतं, एसआयटी कडून सध्या संथ गतीने सगळाच तपास सुरू आहे? नाही, आम्हाला सुरुवातीचे जे 2-3 दिवस होते किंवा अगदी सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही वारंवार असं म्हटलं, की एस-आय-टी जे काही करत आहे त्यांना करू द्या. आपण अगदीच सुरुवातीच्याच काळामध्ये लगेच जजमेंटल व्हायला नको. पण साधारणतः 17 तारखेला 17-16 तारखेला ही एस-आय-टी स्थापन झालेली आहे. 18 तारखेला पहाटे खऱ्यातला अटक झालेली आहे. 19चा गुढीपाडवा गेला. आम्ही म्हटलं जाऊ देत. 20 तारखेला चाकणकरांचा राजीनामा झाला सायंकाळी. त्याच्यानंतर 2च दिवसांनी ऑन फ्लोअर CMने सांगितलं, की या सगळ्यांमध्ये शिवनिका ट्रस्टच्या आजी-माजी सदस्यांची सगळ्यांची चौकशी होणार आहे. आम्ही वाट बघितली या सगळ्या गोष्टींची. आत्ता साधारणतः आज तारीख आहे आपल्याकडे 4 तारीख आहे आज. 4 तारीख ते 16 तारीख म्हणजे 14 आणि 4 18 दिवस झालेले आहेत. या 18 दिवसामध्ये अपेक्षित असा तपास काही पुढे सरकला आहे असं दिसत नाही. शिवनिका ट्रस्टच्या एकाही संचालकांना अजिबात चौकशीसाठी बोलावलेलं नाही. नामकर्ण आवारे जो या सगळ्या कटकारस्थानाचं प्रमुख मूळ आहे, कारण खरातचं सुद्धा जेवढं शातीर डोकं चालणार नाही तेवढं नामकर्ण आवारेचं चाललं. खरात हा चमत्कारी पुरुष आहे. याच्या चमत्कारिक सुरस कथा पसरवणारा माणूस कोण, तर तो नामकर्ण आहे. हा नामकर्ण याची सख्खी मुलगी जी दिली ती गमेकडे दिली. गमे पण या ट्रस्टवर संचालक आहे. तिसरा पोफळे आहे. या सगळ्या संपत्तीचं विल्हेवाट काय लावायची, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याचा CA म्हणून काम करणारा तो पोफळे आहे. याच्यामध्ये चाकणकर आहेत. आता 2 दिवसांपूर्वी चाकणकरांच्या आणि चाकणकरांच्या बहिणींचे काही अकाउंट आले, ज्याच्यात सांगितलं गेलं, तुम्हीच लोकांनी बाहेर काढलं, तुम्हीच लोक म्हणालात की जवळपास 100पेक्षा जास्त अकाउंट आहेत की ज्या अकाउंटला नॉमिनी खरात आहे. तर एवढी सगळी माहिती पुढे आल्यानंतर सुद्धा SIT चाकणकरांना चौकशीसाठी बोलावत नाही. याचा अर्थ काय काढायचा आम्ही? दुसरी गोष्ट अशी की चाकणकरांना समन्स गेलेला आहे असं 4 दिवसांपूर्वी बातम्या चालू होत्या, 5 दिवसांपूर्वी. त्याच्या पुढे म्हणजे समन्स गेले की नाही गेले ही संदिग्धता, याच्यावर चाकणकर काहीच बोलल्या नाही. पुढचे 2 दिवस चाकणकर काही बोलल्या नाही. 3 दिवसानंतर चाकणकरांना अचानक कंठ फुटला आणि त्या असं म्हणाल्या की मला तर समन्स आलंच नाही. मग हीच गोष्ट 3 दिवस आधी त्यांनी का बरं सांगितली नाही? 3 दिवस त्या का गप्प बसल्या? त्या 3 दिवसात काय अशी यंत्रणा मॅनेज झाली की 3 दिवसानंतर चाकणकर म्हणतात की मला समन्स आलं नाही? म्हणजे नेमकं काय झालं? चाकणकर काय सांगू पाहत आहेत? चाकणकर SITला असं अतिशय म्हणजे हसण्यावारी नेत आहेत का? चाकणकरांच्यासाठी SIT म्हणजे अतिशय क्षुल्लक डाव्या हाताचा मळ असं ज्याला म्हटलं जातं, असा विषय वाटतोय का? चाकणकर आम्हाला असं सांगू पाहतायत का, ते काय कैसे उल्लू बनाया अशा टाईपमध्ये बोलतायत का, की बघा मी SIT आणि सरकारला सुद्धा मॅनेज करू शकते आणि मला कोणीच बोलवू शकत नाही? चाकणकरांना नेमकं सांगायचं आहे का या सगळ्यातनं?